दशक 5 समास 3 शिष्य लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. श्रोतेजनो, मागील समासात सद्गुरूंचे लक्षण स्पष्टपणे समजावून दिले. आता सतशिष्य कसा असतो ते सांगत आहोत. लक्ष देऊन ऐका. सद्गुरू नसतील तर सतशिष्य संपूर्णपणे वाया जातो. सतशिष्य नसेल तर सद्गुरूलाही बरेच प्रयास करावे लागतात. चांगली सुपीक जमीन शोधून त्यात किडके बी पेरले किंवा उत्तम प्रतीचे बीज खडकाळ जमिनीत पेरले तर दोन्ही गोष्टी निरर्थकच ना. त्याचप्रमाणे चांगला अधिकारी सतशिष्य असूनही गुरु त्याला नुसते मंत्रतंत्र सांगू लागले तर इहपर दोन्ही साध्य होणार नाही. अथवा गुरुने कृपा केली तरीही शिष्य अधिकारी नसेल तर श्रीमंताच्या दरिद्री लक्षणाच्या मुलासारखी परिस्थिती होते. सारांश: सद्गुरू आणि सतशिष्य या दोघांपैकी एक असून दुसरा नसेल तर व्यर्थ होऊन उद्धाराचा मार्ग लांब राहतो. पण सद्गुरू आणि सतशिष्य दोघे एकत्र आले तर मात्र निरायास कार्य होते. त्या दोघांची अभिलाषा एकाच वेळी पूर्णत्वाला जाते. चांगली भूमी आणि श्रेष्ठ बी यांचा संयोग झाला पण पाऊस पडला नाही तर जसे पीक येत नाही तद्वत अध्यात्म निरूपण नसेल तर तशी अवस्था होते. शेतात बी पेरले, पीक आले तरीही त्याची राखण केली नाही तर पिकाचा नाश होतो. त्याप्रमाणे सतशिष्यांनी सद्गुरु मुखाने श्रवण करूनही साधन केले नाही तर ज्ञान ठसणार नाही. जोपर्यंत ते पीक आपण उपभोगतो तोपर्यंत सर्व काही करावे लागते. पीक आले तरीही गप्प बसू नये. त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाले तरीही साधन करायला हवे. एकदा यथेच्छ जेवण केले तरी उद्याच्या जेवणाची सामुग्री राखून ठेवावी लागतेच ना. असे असल्यामुळे सद्गुरू, सतशिष्य, अध्यात्मशास्त्राचा विचार, साधनाभ्यास, सतकार्य आणि सदिच्छा हे सर्व एकत्र असले तरच भव पार करता येतो. श्रेष्ठ उपासना, वेद विहित कर्म, सदाचरण, स्वधर्म, संतांचा समागम आणि सर्व काळ नित्य नेम हे सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हाच शुद्ध ज्ञान प्रकट होते. तसे नसेल तर लोकांमध्ये पाखंडीपणाचा शिरकाव करतो. तेथे शिष्याकडे दोष नसून सर्व दोष सद्गुरूंवर येतात. कारण सद्गुरू असेल तर ते अनेक प्रयत्न करून शिष्याचे दुर्गुण काढू शकतात. अर्थात सद्गुरूमुळे हीन शिष्य सुधारू शकतो पण सतशिष्यामुळे हीन गुरु मात्र सुधारू शकत नाही. कारण येथे थोरपणाला हानी पोचते. म्हणून मुख्यत्वे सद्गुरू हवाच तरच सद्गतीचा मार्ग सापडतो. नाही तर पाखंडीपणा, दिखाऊपणा वाढणार यात शंकाच नाही. सारांश: इथे सद्गुरूच मुख्य असून उरलेल्या सर्व गोष्टी सामान्यच होत. असे असले तरीही क्रमप्राप्त म्हणून सतशिष्याची ओळख करून देत आहोत. सद्गुरू वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवणे हेच सतशिष्याचे मुख्य लक्षण होय. सद्गुरूंना अनन्य शरण जाणारच सतशिष्य होय. याशिवाय शिष्य शुद्ध आचरणशील आणि पूर्ण वैराग्यवंत आणि पश्चातापयुक्त असायला हवा व जास्तीत जास्त प्रयत्नशील, अत्यंत दक्ष आणि अलक्ष्य वस्तू लक्षात आणणारा सूक्ष्म दृष्टीचा असावा. तो धैर्यशाली, उदार आणि परमार्थाविषयी अत्यंत तत्पर असणारा असावा. एवढेच नव्हे तर शिष्य परोपकारी, मत्सर नसणारा आणि गूढार्थ जाणू शकणारा असावा. तो अत्यंत शुद्ध, अतिशय जागृत आणि एवढेच असे सांगता न येणाऱ्या उत्तम गुणांचा असावा. याशिवाय
प्रज्ञावंत, प्रेमळ आणि मर्यादेने वागणारा नीतिवंतही असावा. तो युक्तिवंत, बुद्धिवंत आणि सत्यासत्य विचार ग्रहण करणारा असायला हवा. एवढे असूनही शिष्य धैर्यवंत, दृढनिश्चयी आणि श्रेष्ठ कुलाचा पुण्यवंत असावा. तो सात्विक, भजन करणारा आणि साधन करणारा साधक असायला हवा. त्या व्यतिरिक्त तो विश्वासू, शारीरिक कष्ट करणारा आणि परमार्थ वाढविणारा असावा. तो स्वतंत्र, जगन्मित्र आणि सर्वतोपरी योग्यही असायला हवा. तो सद्विद्या, सद्भाव आणि शुद्ध अंतःकरण याने युक्त असावा. शिष्य विवेकहीन, केवळ श्रीमंतीत जन्मून वाढलेला नसावा, तर तो संसार दुःखाने पोळलेला असावा. जो संसार दुःखी झाला आहे आणि आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक तापाने पोळला आहे, तोच परमार्थाला अधिकारी होतो. अत्यंत दुःख भोगलेल्याच परमार्थ बिंबतो, कारण संसारातील दुःखामुळेच वैराग्य उत्पन्न होते. सारांश: ज्याला प्रपंचात दुःख आहे त्यालाच गुरुवर विश्वास निर्माण होतो आणि विश्वासाने तो सद्गुरूंचा पदर घट्ट धरतो. अश्रद्धेने सद्गुरूंचा पदर सोडलेले कित्येक लोक भवसमुद्रात बुडून गेले आहेत. त्यांना सुख दुःख रूपी जलचर मध्येच चावतात. म्हणून सद्गुरूंवर दृढ विश्वास असलेलेच सतशिष्य असे समजावे. तेच मुक्तीला योग्य असणाऱ्यामध्ये अग्रणी आहेत. सद्गुरु बोधाप्रमाणे शांती प्राप्त करून घेणारा श्रद्धावान शिष्यच सायुज्य मुक्ती भोगण्यास पात्र ठरतो. संसार दुःखाने तो कधीही खेद पावत नाही. पण ज्या शिष्यांना अजूनही देव सद्गुरूपेक्षा मोठा असे वाटते तो दुर्दैवी होय. का तर समर्थांच्या घमेंडीनं तो वैभवाच्या वाटेने चालला आहे. सद्गुरूंचे स्वरूप शाश्वत आहे. कल्पांतात देवांनाही नाश आहे म्हटल्यावर हरिहरांचे सामर्थ्य कसे राहणार. म्हणून सद्गुरूंचे सामर्थ्य जास्त आहे असे म्हणावे लागेल. या मूल वस्तूत ब्रह्मादी सर्व देव देवता लय पावतात. मंदमतीचा बिचारा हे रहस्य जाणू शकत नाही. आता गुरु आणि देव यांना समान मानणारा शिष्यही अनाचारीच, कारण त्याला सिद्धांत समजला नसल्यामुळे भ्रमाचा शिरकाव झाल्याने देवही मनुष्यच अशी त्याची भावना झाली आहे. मंत्रशक्तीने त्यांना देवत्व आणले आहे, पण सद्गुरूची कल्पना ईश्वरही करू शकणार नाही. म्हणून सद्गुरू देवापेक्षा ही कोटीपटीने पुढे निश्चित श्रेष्ठ आहेत. त्यांचे वर्णन करायला जाऊन वेदशास्त्रामध्येही भांडणच लागले. सद्गुरु पदवी पुढे कोणतीही दुसरी गोष्ट जास्त असूच शकत नाही. मायेमुळे असणारी देवाची शक्ती ती काय, तिचे वर्णन ते काय करावे. सद्गुरु कृपा ज्यांच्यावर झाली आहे त्यांच्या पुढे सामर्थ्यांचा खेळ चालणार नाही. ज्ञानाने ते सामर्थ्य कवडी किमतीप्रमाणे तुच्छ मानतो. सद्गुरु कृपेच्या बळाने, अनुभवाच्या उल्हासाने त्याला मूळ मायेसह सर्व जग दिसतच नाही. सतशिष्याचे भाग्य असे असते, तो सद्गुरूंच्या वचनावर दृढ भाव ठेवून स्वयमेव मुख्य देवच म्हणजे ब्रह्मच होतो. वर सांगितल्याप्रमाणे शिष्य आत पश्चातापाने पोळून अंतःकरण शुद्ध करून घेतल्यानंतर सद्गुरु वचनाने शांत होतो. सद्गुरु बोधाचा मार्ग धरल्यानंतर जग उलटे पालटे झाले तरीही त्याचा शुद्ध भाव ढळत नाही. सद्गुरूंनी शरण आलेल्या शिष्याला एकदा सतशिष्य म्हणून स्वीकारले की त्याच्या क्रियेमध्ये बदल घडून तो परमेश्वराजवळची पवित्र स्थिती प्राप्त करून घेतो. असा अंतरंगात सद्भाव असलेला शिष्यच मुक्तीचा भागीदार होतो. उरलेले सर्व वेशधारी फसवे असत शिष्यच होत. दुसऱ्यांचे पाहून आपण उगाच शरण गेलेल्या त्या दीर्घ पंडितांना विषयामध्ये
सुख वाटत असते, ते दिखाऊ परमार्थ करीत असतात. अशा शिष्यांचे मन निर्बंधपणे विषयामध्ये लुप्त होऊन गेलेले असते. त्यांनी प्रपंचाला घट्ट मिठी मारलेली असते आणि त्यामुळे त्यांचे परमार्थ विचार मलिन झालेले असतात. अशा प्रकारच्या दिखाऊ शिष्याला परमार्थ कंटाळवाना वाटून त्याने प्रपंचाचीच हाव धरलेली असते. किंबहुना तो प्रपंचाची ओझी वाहणारा हमालच असतो. भांतिष्ट, मूर्ख आणि अल्पबुद्धीचा होऊन तो प्रपंचातच सुख मानून उगाचच गंमत म्हणून परमार्थ करतो आणि खरोखरच कामातच आसक्त झालेला असतो. अशा विषयासक्त पुढे विवेकाने ब्रह्मज्ञान सांगण्यास जाणे म्हणजे डुकराची केशर इत्यादी लेप लावून पूजा केल्याप्रमाणेच अथवा रेड्याच्या अंगाला गंधलेपन केल्याप्रमाणेच होय. किरड्यावर लोळणाऱ्या गाढवाला सुगंधाचा आनंद आणि अंधाराकडे धाव घेणाऱ्या घुबडाला हंसाच्या ओळीत बसण्याचे महत्त्व काय कळणार? त्याचप्रमाणे विषयद्वारे भीक मागणारे आपणच हीन दीन होऊन अधोगतीत उडी मारतात. त्यांना परमार्थाबद्दल प्रेम किंवा सत्संगामध्ये रुची कशी असणार? कुत्रा तोंड वर करून हाडूक चघळताना हाड घशात अडकून कासा वीस होतो, त्याप्रमाणे विषयी माणूस विषय सुखासाठी कासा वीस होतो. कुत्र्याला खीर अथवा माकडाला सिंहासन शोभणार नाही, तद्वत विषयासक्ताला ज्ञान पचणार नाही. गाढव राखण्यातच आयुष्य घालवलेल्या कुंभाराने पंडिताच्या बरोबरीने बसायला गेल्याप्रमाणे विषयासक्ताला परमार्थाच्या पंक्तीत बसणे साध्य नाही. राजहंसाच्या संमेलनात डोमकावळा आला आणि विष्ठेवर डोळा ठेवून आपण राजहंस म्हणून घेतल्याप्रमाणे साधूंच्या सहवासात विषयी शिष्य साधू म्हणून घेत असला तरी त्याचे चित्त विषयरूपी घाणीवरच असते. एक शिष्य पत्नीला घेऊन येऊन मला संन्यास दीक्षा द्या म्हणत होता म्हणे. त्याचप्रमाणे विषयलोभी माणूस ज्ञान बडबडत असो असे पंडित मूर्ख द्वैत सुख काय जाणणार? हे नरक जीव आपण होऊनच नरकवास भोगत असतात. वेश्या स्त्रीची सेवा करणाऱ्याला मंत्री असे म्हणता येत नाही, त्याचप्रमाणे विषय दासाला श्रेष्ठ भक्त असे म्हणता येत नाही. कंशित विषयासक्ताला ज्ञान कुठले मिळणार? तो तोंडाळा माणसाप्रमाणे शब्द बडबडणारा दांभिक असतो. या प्रकारचे शिष्य अत्यंत नतद्रष्ट, कनिष्ठाहुनी कनिष्ठ, हीन, विवेकशून्य, दुष्ट, नीच, खोटारडे, दुर्जन असे सर्व काही असतात. वज्रलेपासारखे महादोष केलेले या पापी जीवांना पश्चाताप झाला तरच प्रायश्चित्त मिळते. त्यांनी पुन्हा एकदा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांना संतोषित करावे. त्यांची कृपादृष्टी झाली की ती पुन्हा शुद्ध होतात. पण ज्यांना स्वामीद्रोह घडतो ते यावत चंद्र दिवा करो नरकवास भोगतात. त्यांना सद्गुरूंना संतुष्ट करण्याशिवाय दुसरा उपायच नाही. स्मशान वैराग्य प्राप्त झाले असताना साष्टांग नमस्कार घातला तरी त्या योगे कदापि ज्ञान ठसणार नाही. एखादा शिष्य उसना भाव आणून गुरुकडून मंत्र घेतो, त्यासाठी तो 2-4 दिवस त्यांचा शिष्य होतो. थोड्याच दिवसात दुसऱ्या गुरुकडून अनुग्रह घेतो व त्यांचा शिष्य होतो. त्यानंतर तिसरा गुरु असे अनेक गुरु करून घेऊन नुसते तर्कवादाचे शब्द शिकल्यानंतर तो असत शिष्य वाचाळ, खुडबुड्या, पाखंडी होऊन बसतो. तो एक क्षण रडून लोळून चांगली भक्ती केल्यासारखे दाखवतो. क्षणात त्याचे वैराग्य उतू जाते आणि दुसऱ्या क्षणी मी ज्ञानी अशा अहंकाराचा त्याच्यात शिरकाव होतो. एक क्षण विश्वास ठेवतो तर दुसऱ्या क्षणी उलटून विरोध करतो. असे अर्धवट खोळ्याप्रमाणे नाना प्रकारच्या चेष्टा तो करतो.
करतो. त्याच्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी विकार आणि अभिमान, कपट, तिरस्कार इत्यादी वास केलेले असतात. अहंकार, देवावरील अत्यंत मोह, वाईट आचरण, विषयभोग, प्रपंचाची चिंता हे सर्व त्याच्यामध्ये घर करून बसलेले असतात. तो फार मोठी गवसणी घालणारा, कृतघ्न, पापी, हिंसक, वाईट काम करणारा, कुतर्की, विकल्पी, अभक्त, अभाविक, शीघ्रकोपी, कठोर, दुसऱ्यांचा घात करणारा, दया नसणारा, आळशी, अविवेकी, अविश्वासू, चंचल, अविचारी, सदैव संशय घेणारा, अशा ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धीचा, दुष्ट मनाचा, क्षुद्र, विषय लोलूप हे सर्व आत बाळगणारा, धनपुत्रांवर अत्यंत मोह ठेवणारा, मत्सर, तिरस्कार करणारा, मनपूर्वक निंदा करणारा आणि जाणले आहे अशी घमेंड मिरवणारा असतो. त्याला तहान, भूक सहन होत नाही, थोडेही जागरण करता येत नाही आणि भ्रमाने आपल्या कुटुंबाचीच चिंता दूर करू शकत नाही. तोंडाने मोठमोठी बढाई मात्र मारतो, पण आत वैराग्याचा लवलेशही नसतो. तो आपल्या हीन स्थितीचा विचार करून धैर्यानेच साधन मार्ग धरत नाही. त्याच्यात भक्ती, वैराग्य अथवा शांती नसते. चांगला आचार, लीनता, निग्रह किंवा कृपा, दया, तृप्ती व सुबुद्धीही नसते. कामात तो अंगचोर असतो, धर्मकार्यात अत्यंत कृपण, आचरण न सुधारणारा आणि कठोर हृदयी असतो. त्याला लोकांची भीड वाटत नाही. चांगल्या लोकांना तो नकोसा होतो. त्याच्यामध्ये सदैव दुसऱ्यांच्या उणिवांचा विचार असतो. हवे तेव्हा खोटे बोलणारा, पण वरवर फसवणुकीचे निरर्थक बोलणे बोलत असतो. त्याचे आचार विचार पाहिले तर त्याचे एकही बोलणे खरे असत नाही. दुसऱ्यांचे मन दुखवण्यास तो तत्पर असून सर्प विंचवाप्रमाणे सर्वांचा मर्मभेद करतो. आपले वाईट गुण झाकून ठेवून समोरचे सर्व दुर्गुणी आहेत असे समजून त्यांना शिव्या देतो. एखाद्याचे गुणदोष नसताना त्याच्यावर आरोप करतो. आपण स्वतः पापिष्ठ असूनही इतरांबद्दल त्याच्या मनात दया कदापि उत्पन्न होत नाही. हिंस्त्र पशुप्रमाणे दुसऱ्यांचे दुःख पाहून न विरघळण्या इतका दुष्ट असतो. पण अशा प्रकारे दुसऱ्यांचे दुःख न जाणता त्यांना त्रास देत ते बिचारे प्राणी दुःख भोगत असताना आनंदित होणारे नतद्रष्टा आपणही दुःखाने वैतागत असतो. तरीही त्याची जाणीव न होता परदुःख पाहून हसणारे नीच यमलोकीच जातात. तेथे यमदूत त्यांचा समाचार घेतात. असो, अशा माजलेल्या हीनांना भगवंत कसा प्राप्त होईल? सर्व पापाने त्यांना चांगली बुद्धी आवडत नाही. मृत्यूसमयी सर्व अवयवांची शक्ती कुंठित झाल्यावर, प्रियजन दूर झाल्यावर त्यांना समजेल. सतशिष्यवर वर वर्णन केलेले दुर्गुण नसलेला अत्यंत वेगळाच असतो. तो दृढ श्रद्धेने स्वरूपानंदात सौख्य अनुभवतो. विकल्प जागृत असणाऱ्यांच्या पाठीमागे कुलाभिमान लागलेला असतो. ते प्रपंचासक्तीमुळे दुःखी होतात. ज्याने दुःख होते त्या प्रपंचालाच घट्ट धरल्यामुळे त्यांना अधिकच दुःख होते. संसारामुळे सुख झाले असे आम्ही ऐकले नाही वा पाहिलेलेही नाही. अशी परिस्थिती आहे हे जाणूनही आपले अहित करून घेणारे आपण स्वतःच दुःखाने होरपळतो. प्रपंचात सुख आहे असे मानणारे, अल्पबुद्धीचे, जाणून बुजून डोळे मिटून घेणारे पडत मूर्ख आहेत असे म्हणायला हरकत नाही. आता आम्ही प्रपंच दुःखदायक आहे असा सांगण्याचा विपरीत अर्थ मात्र कोणी करू नये. प्रपंच सुखाने करायला काही हरकत नाही, पण काहीतरी परमार्थही वाढवावा.
परमार्थ पूर्ण बुडविणे योग्य नाही, हाच आमचा अभिप्राय आहे. आता गुरु शिष्यांचे लक्षण सांगून झाले. पुढील समासात उपदेशाचे लक्षण सांगत आहोत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचम दशके शिष्य लक्षण निरूपणम नाम तृतीया समासः.